नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीतम शिंदे आणि स्वागत आहे तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज तारीख 19 एप्रिल 2026 म्हणजे एमएससी सीईटी पेपरचा आज शेवटचा अटेम्प्ट बरं का. आज सकाळचा शिफ्ट आहे. आता बघूया, आता मुलं थोड्या वेळात बाहेर येतील, मुलांसोबत आपण चर्चा करूया की आजचा शिफ्ट कसा होता, काय होता ओव्हरऑल. ऑल्सो आपण मागच्या पण बऱ्याच शिफ्टचा म्हणजेच 11 एप्रिल, 13 एप्रिल, 15 एप्रिल, 16 एप्रिल, 17 एप्रिल, 18 एप्रिल आणि आज 19 एप्रिल एक दिवशी जेव्हा एमएससी सीईटीचा पेपर होता, सगळ्या शिफ्टची आपण विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. त्यांच्याकडनं त्यांचे क्वेश्चन्स विचारून घेतले की कुठले क्वेश्चन्स आले होते पेपरमध्ये. हे सगळ्या क्वेश्चन्सचा आपण एक पीडीएफ बनवली आहे शिफ्ट वाईज. आणि या सगळ्या पीडीएफ तुम्हाला कुठे मिळतील मित्रांनो? बरोबर, व्हॉट्सअप ग्रुपच्या डिस्क्रिप्शन मध्ये. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. ग्रुपमध्ये आम्ही टाकत असतो सगळ्या पीडीएफ जे आहेत शिफ्ट वाईज. सो यू कॅन जॉईन द लिंक इन द डिस्क्रिप्शन. ऑल्सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल अँड लाईक द व्हिडिओ. सो स्टे ट्यून आणि बघूया आता विद्यार्थी काय म्हणतात. ओके, तर मित्रांनो आपल्यासोबत आज दीपिका आहे. तर दीपिका आपल्याला सांगेल की आजचा पेपर ओव्हरऑल होता कसा आणि काय डिफिकल्टी होती, काय क्वेश्चन्स आले होते. सो काय सांगशील, ओव्हरऑल कसा होता पेपर? ओव्हरऑल मॉडरेट होता. ओके, ओव्हरऑल मॉडरेट होता. ओके, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स टॉपिक वाईज काय सांगशील, कुठले टॉपिक जास्त क्वेश्चन्स आले? टॉपिक वाईज वेक्टर वरती जास्त आले होते मॅथ्स मध्ये. ओके फिजिक्स YDSE एक्सपेरिमेंट ओके, लक्षात ठेवा. अँड केमिस्ट्री ओव्हरऑल ऑर्गॅनिक होता. अच्छा, ओव्हरऑल मोस्टली ऑर्गॅनिक मोस्टली होता. ऑर्गॅनिक. ओके, पीवायक्यूज बद्दल काय सांगशील की रिपीट झाले होते, काही आठवतं? नाही, PYQs ऑलमोस्ट नव्हते. अच्छा, ऑलमोस्ट नव्हते, म्हणजे नव्हते. असेल तरी खूप कमी काउंट होता. ओके कमी. ओके, आणि एक ओव्हरऑल काय वाटतं, किती रेट करशील आउट ऑफ 10? डिफिकल्टी किती होती आजच्या शिफ्टची? आउट ऑफ 10 हा, म्हणजे किती डिफिकल्ट होता आजचा सगळं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सगळं एकत्र? मॉडरेट होता. सगळं मॉडरेट होतं, असं moderate. म्हणजे एक 6-5 6-5. हां. ओके, एक 6-5 तिने डिफिकल्टी दिलेली आहे. ओके, मला एक सांग, काय वाटतं किती स्कोर होईल तुझा आउट ऑफ 200? एक एक्सपेक्टेड स्कोर काय आहे तुझा? 290 प्लस. 90 प्लस. ओके, हां, हो फॉर द बेस्ट. सो या एक शेवटची टिप काय देऊ शकतेस आमच्या विद्यार्थ्यांना की आता पुढे ज्यांची परीक्षा असणार आहे, तर त्यांना काय सांगशील एक शेवटची टिप? असं काय केलं पाहिजे की जेणेकरून अशा आजचा पेपर क्रॅक करता येईल असं? PYQ सॉल्व केले पाहिजेत, टेस्ट Okay. दिल्या पाहिजेत प्रिव्हियस इयर ओके, आणि लेक्चर्स वगैरे. अच्छा. सो एक अच्छा, नॉर्मल लेक्चरच्या वेळेस जे तुम्ही नोट्स बनवता मित्रांनो ते, अँड PYQ दिले पाहिजे, प्रॅक्टिस होऊ शकते त्याने. म्हणजे अच्छा, पहिली गोष्ट मला सांग, पेपर कव्हर झाला का आज? कारण 150 क्वेश्चन्स होते आणि टाइम खूप कमी होता. टाइम कंझ्युम नाही होत. टाइम, अच्छा, म्हणजे पूर्ण नाही सगळे time क्वेश्चन्स होत. तेवढे सॉल्व्ह होत नाही. नाही, ओके ओके, म्हणजे प्रॅक्टिसची गरज आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मॅथ्स साठी खूप प्रॅक्टिस करावी लागेल. मॅथमॅटिक्ससाठी. ओके, Maths साठी. एक शेवटचा प्रश्न मला सांग की इंटिग्रेशन बद्दल काय सांगशील? इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन असे या टॉपिकचे क्वेश्चन जास्त कॉम्प्लेक्स आले होते की काय वाटतं, काय आठवतंय तुला? कॉम्प्लेक्स होते. इंटिग्रेशन होता. ओके डिफरन्सिएशन मध्ये क्वेश्चन्स कमी होते. दोन क्वेश्चन्स होते डिफरन्सिएशन. ओके, डिफरन्शिएशन 2च क्वेश्चन आले होते. ओके इंटिग्रेशन वरती क्वेश्चन आले होते, कॉम्प्लेक्स पण होते, हार्ड होते. ओके, सो इंटिग्रेशन थोडंसं टफ होतं ॲज युजल सगळ्या शिफ्टमध्ये. ओके, सो ओके, दॅट्स इट अँड दॅट्स इट फ्रॉम अवर साईड. आणि अशाच रिएक्शन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनलला. आणि हो, स्टे ट्यून बाय द वे, कारण तुमच्या पण शिफ्टचा आम्ही असंच रिव्ह्यू घेत राहू. आणि आता आज आय थिंक आज आणि एक दोन दिवस अजून बाकी आहे सीईटी एक्झामला. हा अटेम्प्ट संपल्यानंतर परत 15-20 दिवसांनी अजूनही सेकंड अटेम्प्ट असणार आहे मित्रांनो. त्या अटेम्प्टसाठी ह्या शिफ्टच्या ह्या अटेम्प्टच्या क्वेश्चन्स, रिव्ह्यूज, सगळे टॉपिक्स लक्षात ठेवा. आणि आम्ही जे काही रिव्ह्यूज वगैरे घेतोय, विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज नोट करा आणि कीप स्टडिंग अँड थँक्यू. थँक्यू. ओके, तर मित्रांनो आपल्यासोबत आज ओमकार आहे. तर ओमकार आपल्याला सांगणार आहे की आज डिफिकल्टी कशी होती, ओव्हरऑल पेपर कसा होता आणि आजची शिफ्ट कशी होती. सो ओमकार काय सांगशील, ओव्हरऑल कसा होता? सीईटीची डिफिकल्टी तर मॉडरेटच होती. ओके जास्ती तरी डिफिकल्ट नव्हतं स्टडीनुसार तरी, ओके, पण ते प्रत्येकाच्या स्टडीवरती डिपेंड करते. अच्छा. तरी एक ओव्हरऑल काय सांगशील की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स कुठले टॉपिक्स असे आले होते तुला वाटतंय? मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री तर मॉडरेट होता. Physics थोडासा टफ होता. फिजिक्स, अच्छा, कशामुळे? म्हणजे न्यूमेरिकल जास्त आले होते त्यामुळे? न्यूमेरिकल जास्त होते. अच्छा, काही चॅप्टर सांगू शकतो? काही टॉपिक्स? चॅप्टर्स आपला रोटेशनल डायनेमिक्स, ओके, मुवमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया होता. ओके, जास्ती लक्षात ठेवा. टॉपिक वेक्टर्स मध्ये होते. वेक्टर्स. वेक्टर क्वांटिटी वरती जास्ती न्यूमेरिकल्स विचारले गेले होते. अच्छा, ओके. अजून? आणि केमिस्ट्री, मॅथमॅटिक्ससाठी काय सांगशील? काय टॉपिक्स केमिस्ट्री आठवतात? मध्ये केटीजी, केमिकल थर्मोडायनेमिक्स, मोस्ट ऑफ द टॉपिक. अच्छा, त्याचे न्यूमेरिकल्स. त्याचे न्यूमेरिकल्स. ओके, आणि थिअरी पार्ट पण त्याच्यावरतीच बेस होतो जास्त. अच्छा, म्हणजे ओव्हरऑल केमिस्ट्रीमध्ये बॅलन्स होतं सगळं. आणि मॅथमॅटिक्ससाठी काय सांगशील? मॅथमॅटिक्स मध्ये आपल्या वेक्टर क्वांटिटीचे क्वेश्चन्स, हम्म, मॅथमॅटिकल लॉजिक ओके आणि बस तेवढंच होतं. ओके. एक ट्रेंडिंग क्वेश्चन तुला विचारतो हां. की मॅथमॅटिक्समध्ये आता आम्ही प्रत्येक शिफ्टचे आम्ही असे रिव्ह्यू घेत असतो Yes. युट्यूबला. तर मला एक सांग, प्रत्येक विद्यार्थी पहिली गोष्ट सांगत होता की कॅल्क्युलस किंवा इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन बरोबर. खूप टफ येत होते क्वेश्चन. खूप टफ आहे. यावर्षी 2026 मध्ये एमएससी सीईटीने काय केलं माहित नाही, पण मग सगळे क्वेश्चन असे थोडेसे कॉम्प्लेक्स किंवा चॅलेंजिंग येत आहेत. सगळे जण म्हणतात. टफ होता. तू काय सांगशील, आज कसं होतं? इंटिग्रेशन खूप टफ होतं. अच्छा, आज पण थोडंसं माहिती. अच्छा, आज पण टफ होता. हो, टफ Okay. होता. इंटिग्रेशन एव्हरी टाइम टफ आहे. अच्छा, म्हणजे चॅलेंजिंग क्वेश्चन असतात हो, तुमचे. चॅलेंजिंग, खूप चॅलेंजिंग. ओके ओके, हरकत नाही. एक शेवटचा क्वेश्चन Yes. आमच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगशील? एक tip.
मेन म्हणजे हाय वेटेजचे टॉपिक हे करायचे, आपण रिवाइज करायचे. ओके, हाय वेटेज टॉपिक जास्त केले पाहिजे. आणि ओके, टाइम पण कमी असतो सीईटी साठी. हा time थोडंसं पण प्रॅक्टिस केली पाहिजे फास्ट. फिजिक्स आणि Okay, केमिस्ट्री साठी टाइम कमी असतो. ओके ओके. सो थँक्यू फॉर द रिव्ह्यू Thank you, sir. अँड दॅट वॉज ऑट फ्रॉम ओमकार साईड. ओके, सो थँक्यू. ओके, तर मित्रांनो आपल्यासोबत आज रिया आहे. तर रिया आपल्याला शेअर करणार आहे की तिचा पेपर कसा होता, डिफिकल्टी कशी होती, ओव्हरऑल पेपर कसा होता. तू रिया काय सांगशील, कसा होता पेपर? PYQ मधले आले होते ओके पण जास्त नव्हते अजून. Okay. म्हणजे आपल्याला जेवढे होतं त्याच्यावरून पेपर होता जास्त. अच्छा. आणि मग, ओके, आणि हा बोल. फिजिक्स केमिस्ट्री इझी होतं पण मॅथचं जरा टफ होतं. ओके, सो फिजिक्स केमिस्ट्री इझी होतं आणि मॅथ्स थोडंसं टफ होतं. ओके, आणि मला एक सांग, तू म्हटली की PYQ रिपीट झाले होते. हा. कुठल्या सब्जेक्टसाठी सांगशील का ओव्हरऑलच म्हणशील की काय कसं? म्हणजे सगळ्यामध्ये आलते पण थोडे थोडे चालते, असे जास्त नाही आले. अच्छा, 4 to 5 क्वेश्चन्स फॉर एव्हरी सब्जेक्ट PYQs रिपीट झाले होते. ओके, लक्षात घ्या. आणि मॅथ्सचं तू सांगितलं थोडासा टफ होता. तर हा. टफ म्हणजे काय, कॉम्प्लेक्स होता क्वेश्चन की लेंदी खूप होता, काय सांगशील? जास्त लेंदी होते क्वेश्चन्स, अच्छा म्हणजे सॉल्व्ह जास्त करायचं होतं. अच्छा अच्छा, म्हणजे डिफिकल्टी लेवल थोडीशी मॉडरेट होती, इझी मॉडरेट होती, सॉल्व्ह होत होते, फक्त लेंदी खूप होते, प्रॅक्टिस नसल्यामुळे थोडंसं हे होत होतं. बरं, पहिली गोष्ट म्हणजे पेपर कम्प्लीट झाला का तुझा? हा, कारण 150 पूर्ण. क्वेश्चन्स आणि इतका कमी टाइम म्हटल्यावर. हा, मी पूर्ण लिहिलं 150 क्वेश्चन. अच्छा, सगळे अटेम्प्ट केले. हा. काही तुक्के मारले, काही अटेम्प्ट केले. अच्छा, म्हणजे पूर्ण लिहिलं तरी. ओके. आणि काही चॅप्टर्स किंवा टॉपिक सांगू शकतेस फॉर फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स? हा, म्हणजे मॅट्रायसिस मॅट्रायसिस. ओके, थोडंसं माहिती आहे. फिजिक्स मध्ये होतं आपलं थर्मोडायनमिक्स. फिजिक्स थर्मोडायनमिक्स. ओके, अजून कोणतं होतं? थर्मोडायनमिक्स, ते सर्कल्स, सर्कल. ओके, मॅथमॅटिक्स सर्कल्स. ओके, कॅल्क्युलस. हा, एक जे काय आठवतं ते. केमिस्ट्रीसाठी काय सांगशील? केमिस्ट्रीसाठी केमिस्ट्री मध्ये पण ते एक थर्मोडायनमिक्स होतं. अच्छा, केमिस्ट्रीचं पण थर्मोडायनमिक्स. सो विद्यार्थ्यांना हे करू शकता तुम्ही, दोघांमध्ये जे कॉमन थर्मोडायनमिक्स आहे त्याचे क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस थरोली करू शकता. ओके, मॅथ्स मधले थिअरम्स मधले पण क्वेश्चन आले ते. मॅथ्सच्या थिअरमचे क्वेश्चन्स. हा, म्हणजे ओके, थिअरम्सचे जे आन्सर असतात की लास्टचं. अच्छा अच्छा अच्छा, फॉर्म्युला बेस्ड. ओके, थोडं माईक जवळ घे. ओके, ते फॉर्म्युला बस. अच्छा. सो म्हणजे ओके, सो ओव्हरऑल आपण बघू शकतो की इथे फिजिक्स आणि केमिस्ट्री मॉडरेटली इझी टू मॉडरेट लेवलचा होता आणि टॉपिक्स तिने सांगितलेच आहे की कुठले टॉपिक्स आले होते. आणि मॅथमॅटिक्सचा थोडासा टफ गेला. ओके, एक ओव्हरऑल काय सांगशील की आउट ऑफ 200 किती स्कोर येऊ शकतो तुझा आज? आउट ऑफ 200 मे बी 120 130. ओके, 120 130 हरकत नाही. हो, फॉर द बेस्ट. एक शेवटचा प्रश्न, आउट ऑफ 10 किती रेट करशील आजची डिफिकल्टी? म्हणजे आउट ऑफ 10 किती डिफिकल्ट होता आजचा शिफ्ट? 7 to 8. 7 to 8. हा. ओके, तर तिने 7 to 8 दिलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी टफनेस होती अशा पेपरला. ओके, थँक्यू. तर विद्यार्थ्यांना तुम्ही आता आज बघितलंच की 19 एप्रिल 2026चा MSc हा जो अटेम्प्ट होता मॉर्निंग शिफ्टचा, विद्यार्थ्यांकडनं तुम्ही ऐकलंच असेल की कुठले टॉपिक्स आले, कुठले ओव्हरऑल टॉपिक्स होते, क्वेश्चन्स होते आणि डिफिकल्टी कशी होती. सो एक ओव्हरऑल समराइज करायचं झालं तर फिजिक्समध्ये ॲज युजल न्यूमेरिकल्स आणि थेरोटिकल क्वेश्चन्स हे बॅलन्स्ड होते, पण न्यूमेरिकलचा थोडासा जास्त टाइम कन्झ्युमिंग होता. सो हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. ऑल्सो फॉर केमिस्ट्री. ओके, त्याआधी आम्ही एव्हरी शिफ्टचे जे रिव्ह्यूज वगैरे घेतोय मुलांकडनं, तर मुलांकडनं आम्ही क्वेश्चन्स पण विचारून घेतो की कुठले क्वेश्चन्स आले होते तुमच्या शिफ्टमध्ये, तर जेणेकरून तुम्हाला पुढच्या विद्यार्थ्यांना किंवा असे विद्यार्थी जे पुढचं MSc अटेम्प्ट देणार आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होईल की त्या क्वेश्चन्सचा. सो हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही कुठे बघू शकता की या सगळ्या क्वेश्चन्सचा PDF फाईल आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि आपल्या ॲप्लिकेशनवरती आहे. सो तुम्ही जाऊन चेक करू शकता. युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या नावाचं आपल्याला प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन आहे आणि iOS साठी तिकडे ॲप स्टोअरवर पण मिळून जाईल. ओके, सो ऑल्सो फॉर व्हॉट्सअप लिंक इन द डिस्क्रिप्शन. आणि केमिस्ट्रीचं कंटिन्यू करायचं झालं तर केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल तिघांचे क्वेश्चन्स बॅलन्स्ड होते. ॲज युजल कन्सेप्च्युअल, टेक्स्च्युअल क्वेश्चन्स, डायरेक्ट अटेम्प्ट लेवल क्वेश्चन्स होते. ऑर्गॅनिकमध्ये थोडंसं एक काइंड ऑफ जास्त क्वेश्चन्स बघायला मिळाले ॲज कम्पेअर टू अदर्स. पण केमिस्ट्री आणि फिजिक्स या दोघांमध्ये तुम्ही बघू शकता की PYQs हे अजिबात रिपीट झाले नव्हते. झाले तरी 2 ते 3 रिपीट झाले होते. पण मॅथमॅटिक्ससाठी तुम्ही बघू शकता की कम्पॅरेटिव्हली किंवा रिलेटिव्हली थोडेसे जास्त PYQs पण रिपीट झाले होते. ऑल्सो कॅल्क्युलस म्हणजे इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन आणि डिफरन्शिएशन ॲज युजल एव्हरी शिफ्ट सारखं यावेळेस पण कॅल्क्युलस थोडंसं टफ होतं, मुलांना क्रॅक करायला अवघड गेलं. ऑल्सो मॅथमॅटिक्स आज टफ नव्हतं मित्रांनो, थोडंसं लेंदी होतं आपण म्हणू शकतो, मुलांना कव्हर झाला नाही पूर्ण क्वेश्चन, पण एक मॉडरेट लेवलचं होतं, म्हणजे सॉल्व्ह होत होते क्वेश्चन्स मॅथमॅटिक्सचे. सो दिस वॉज ऑल अबाउट फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. आणि बाकीच्या शिफ्टच्या क्वेश्चन्सबद्दल लक्षात ठेवा. कुठे मिळतील? PDF बनवलेली आम्ही. कुठे PDF कुठे मिळेल तुम्हाला? ॲप्लिकेशनवरती इकडे तिकडे. ऑल्सो एक लास्ट क्वेश्चन, एक लास्ट थिंग, या कीप स्टडिंग अँड स्टे ट्यून अँड थँक्यू.